क्रियापदाला आयएनजी लावण्याचे नियम. क्रियापदाला आयएनजी लावण्याचे नियम आपण पाहिले होते. वर्ब फॉर्म्स क्रियापदाचे पहिल्या रूपाचे दुसरा तिसरा रूप कसं करायचा यापूर्वी आपण पाहिलं. चार नियम. या क्रियापदाला आयएनजी लावण्याचे नियम हे देखील चारच आहेत. चार नियम आहेत. लक्षात ठेवायचं आहे क्रियापदाचे जो मूळ रूप आहे त्याचा दुसरा आणि तिसरा रूप करण्यासाठी देखील चार नियम आपण पाहिले. तसंच आयएनजी लावण्यासाठी देखील आपल्याला चारच नियम पाहायचे आहेत. हे लक्षात ठेवायचे आहे. जसं पहिला नियम पहा. पहिल्यामध्ये आपण घेऊ आस्क. त्याला आयएनजी लावायचं आहे तर आस्किंग. चौथा रूप बनवण्यासाठी आयएनजी फॉर्म आपण घेतो. आस्क ह्या क्रियापदाचा आस्किंग झाला. आस्कचा आस्किंग. जसं अजून दुसरा क्रियापद पहा. जसं आता गो आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे गो. गोचा गोईंग. आस्क आस्किंग. केच्या समोर काही ई वगैरे नाही आहे त्याला आपण डायरेक्ट आयएनजी लावलेला आहे. इथं गो आहे. जी व गो त्याच्या समोर काही ई वगैरे नाही आहे. अशा शब्दाला आपण डायरेक्ट आयएनजी लावलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की जसं अजून प्ले. प्ले प्ले याला देखील आयएनजी. प्लेचा प्लेइंग. प्लेचा प्लेइंग. लक्षात ठेवायचं आहे. हा पहिला नियम. आता आपण दुसरा पाहू. दुसऱ्या नियमामध्ये काय आहे. जसं आता कम आहे. इथं ई आलेला आहे. त्याला आयएनजी लावताना ईच्या नंतर आयएनजी लावायचं नाही आहे तर हा ई जो आहे त्याला काढून टाकायचा आहे आणि मग आयएनजी लावायचे. कमी. ज्या क्रियापदामध्ये ई असेल शेवटी ई असेल त्याचा ई काढून टाकायचा. जसं गिव आहे हा ई काढायचा आहे आणि गिविंग करायचं आहे. ई काढायचं आहे आणि गिविंग करायचं आहे. जसं डान्स असेल तर हा ई काढायचा आहे आणि डान्सिंग असं करायचं आहे. ई करून नाही लावायचं आहे. डान्सिंग. तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्या क्रियापदाच्या शेवटचं ज्या क्रियापदाला शेवटी जर ई असेल तर तो ई काढून टाकायचा आणि मग आयएनजी फॉर्म लावायचा. आता आपण तिसरा नियम पाहणार आहोत. या तिसऱ्या नियमामध्ये जर एक अवयवी जर शब्द असेल जसं कट आहे. एक अवयवी म्हणजे शॉर्ट फॉर्म म्हणजे छोटासा शब्द असेल मोठा नाही. तर जसं कट शब्द आहे तिसऱ्या नियमामध्ये पहा. जसं कट आहे. कट. तर याचा एक अवयवी अवयव. अवयवी अनेक वचन नाही. अवयवी. तर असं ज्याचा एकच उच्चार होतो आहे डबल नाही होत मोठा नाही होत तर अशा शब्दाला जर
शेवटी टी असेल, व्यंजन असेल आणि ह्या व्यंजनाच्या पहिले जर यू असेल, व्यंजनाच्या पहिले यू असेल तर ह्या शब्दाला आयएनजी लावताना कटिंग लक्षात ठेवायचं, कटिंग. तर या शब्दाला शेवटचा जो शब्द आहे टी याला डबलिंग करायचं आहे आणि मग आयएनजी लावायचं आहे. जसं बिगिन आहे, याला आयएनजी लावताना बिगिनिंग, एनला डबलिंग करायचं आहे. स्विम आहे, एमच्या पहिले आय आहे, त्याला देखील डबल एम आयएनजी असं करायचं आहे. अशा पद्धतीनं हा स्विमिंग डबलिंग करून तर पहा हे 3 नियम झालेले आहेत मित्रांनो, 3 नियम झालेले आहेत. याच्यामध्ये एक सांगायचं विसरलो मी तुम्हाला की हा जो ई आहे, ई काढून आपण आयएनजी लावतो, परंतु एक शब्द असा आहे बी, ह्या बीचा ई काढला जात नाही. हा अपवाद आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा एकच शब्द असा आहे की ह्या बीचा ई काढला जात नाही, तर याला आयएनजी लावताना डायरेक्ट आयएनजी लागतो, बीच्या नंतर आयएनजी लागतो, पण बाकीच्यांना तसं लागत नाही. हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण डबलिंग जे शब्द येतात, म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या पहिले जर ए आय ओ यू म्हणजे व्यंजन स्वर असतील, ए आय ओ यू, तर शेवटच्या अक्षराचं डबलिंग करून आयएनजी लावायचं आहे. आणि आता आपल्याला चौथा नियम पाहायचा आहे. शेवटचा चौथा नियम इकडे घेतो आहे. हा बी झालेला आहे, याला मी मिटवून घेतो. लक्षात ठेवायचा बीला. आता चौथा जो नियम आहे पहा, क्रियापदाच्या शेवटी यल, क्रियापदाच्या शेवटी म्हणजे शेवटचा अक्षर जर यल असेल, जसं ट्रॅव्हल असेल, सिग्नल असेल, तर या येलचा देखील डबलिंग करावं लागते. इथं जसं आपण केलं, शेवटच्या व्यंजनाच्या पहिले जरी ए आय ओ यू असतील तर जसं डबलिंग केलं, तसंच ह्या शेवटी जरी येल असेल तर त्याला देखील डबलिंग करायचं आहे. म्हणजे जसं ट्रॅव्हल, तर या येलला डबलिंग करून आयएनजी लावायचं आहे. ट्रॅव्हलिंग. तसं हा येल जो आहे पुस्तकामध्ये चौथ्या नियमात दिलेला आहे. वास्तविक पाहता येलसाठी चौथा नियम देण्याची काही गरज नव्हती, तर हा देखील शब्द याच्यामध्येच मोडणारा आहे, येलमध्ये मोडणारा आहे. तर पहा, इथं देखील येलच्या पहिले ई दिसत आहे आणि या नियमाप्रमाणेच आपण याला देखील डबलिंग केलेलं आहे. तर मला असं वाटतं की एकंदरीत काही वेगळा चौथा नियम देण्याची गरज नव्हती, पण त्या पुस्तकामध्ये चौथा नियम दिलेला आहे आणि म्हणून मी देखील तुम्हाला चौथा नियम सांगत आहे. कारण की हे नियम काही मी बनवलेले नाही आहेत, मी फक्त अभ्यास करणारा आणि सांगणारा, जसं ज्या पद्धतीने मी समजून घेतलं त्या पद्धतीने तुम्हाला समजून देणारा आहे, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला समजून देणार आहे. सिग्नल, तर साईन, सिग्नल, तर पहा
पुन्हा एक शब्द घेऊ आपण, सिग्नल. सिग्नल काय आहे? सिग्नल. आता याला इथं पण पहा, ह्या शब्दामध्ये एलच्या पहिले काय आहे? ई आहे. एलच्या पहिले ई आहे. इथं पण तसेच आहे. तर ये आय ओ यू शब्द आहेत, स्वर आहेत. तर मग इथं देखील सिग्नलिंग. सिग्नल 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 तर सिग्नलिंग, डबल एल करायचं, आयएनजी लावायचं आहे. तर अशा पद्धतीचे जर एल असेल, एलच्या पहिले जरी असे शब्द असतील स्वर, तर ह्या एलला डबलिंग करून आपल्याला याचं आयएनजी फॉर्म करायचं आहे. तर अशा पद्धतीनं 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला 4 नियम, वास्तविक आता 3च नियम समजा, पण 4 नियम दिलेले आहेत. तर 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला हे आयएनजी फॉर्म सांगितलेलं आहे. ठीक आहे, चल बाय.